नमस्कार. महाभारतातील एक रूपक कथा आहे. कथा किती खरी किती खोटी ती महाभारतात आहे की नाही याच्या चिकित्सेत मी जात नाही, पण ती कथा मात्र सुंदर आहे. ती कथा सुंदर यासाठी आहे की ती जगण्याचा मंत्रच देऊन जाते. म्हणजे ती घटना तशी घडली होती का याची चिकित्सा आपण करत बसतो. गडबड काय आहे, तसं घडलं होतं का, मग महाभारतात नाही ते तुम्ही सांगताय कशाला, तुम्ही चूक सांगताय कुलकर्णी. शंकासूर 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 शंकासुरांनो शंका काढा. त्या कथा आल्या का हे जरा तपासून बघा, त्याचे अर्थ काय आहे हे तपासून बघा. जाऊ दे, कथा सांगतो. कथा अशी आहे, महाभारताचं निर्णायक युद्ध संपलं. पांडवांनी निर्णायक विजय पण संपादन केला आणि या निर्णायक विजयानंतर श्रीकृष्ण आपला अर्जुनाचा रथ घेऊन, ज्याचं नंदीघोष नावाचा हा रथ आहे, ते घेऊन परत आले. आता हा नंदीघोष रथ घेऊन श्रीकृष्ण आल्यानंतर नेहमीची पद्धत अशी असते की रथावर स्वार योद्धा रथावर उभा राहतो. आधी सारथी खाली उतरतो, मग सारथी आपल्या राजाला योद्ध्याला सांगतो की खाली उतरा. मग सारथ्याच्या मदतीने योद्धा खाली उतरतो. पण यावेळी जेव्हा निर्णायक विजय झाला होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट अर्जुनाला सांगितली, पार्थ खाली उतर. अर्जुनाने विचार केला, असं काय घडलं असेल, नेहमी ते वेगळं घडतं. पार्थ खाली उतरला आणि रथापासून दूर जायला सांगितलं. अर्जुन रथापासून दूर गेला आणि तो दूर जाताच आपल्या हातातला लगाम खाली सोडून श्रीकृष्णानं रथ सोडला. आणि ज्या क्षणी श्रीकृष्णानं रथ सोडला त्या क्षणी एक स्फोट झाला आणि त्या स्फोटात अर्जुनाचा नंदीघोष रथ अक्षरशः जळून खाक झाला. श्रीकृष्णाने रथाचा त्याग केला आणि रथ जळाला. सगळ्यांनी विचारलं, असं कसं झालं? ते म्हणाले, अरे भीष्म, द्रोण, कर्ण यासारख्या दिग्गज योद्ध्यांचे बाण या रथावर चालले होते. खरं तर या रथाला टिकणं शक्यच नव्हतं, पण रथ टिकून होता त्यावर भगवान श्रीकृष्ण होते म्हणून. म्हणजे भगवान श्रीकृष्णामुळेच हा रथ टिकून राहिला. ते होते म्हणून तो रथ टिकलेला होता, अन्यथा तो केव्हाच भस्मसात झाला असता. कोणी ही कथा हनुमंतांच्या म्हणून सांगते. मला तो भाग महत्वाचा वाटत नाहीये कोणामुळे टिकला, पण लक्षात घ्या, नंदीघोष रथ काही साधा रथ नव्हता. अत्युच्च दर्जाची बांधणी, त्याला लावलेले शुभलक्षणी घोडे, त्याच्यावरती सगळे दिव्य आणि शक्तिशाली अस्त्र, अर्जुनासारखा योद्धा आणि भगवान श्रीकृष्णासारखा सारथी, एवढ्या सगळ्या शक्तीनिशी असलेला नंदीघोष रथ सुद्धा कोसळला, जळाला, साफ झाला. तो टिकून होता भगवान श्रीकृष्णाच्यामुळे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे त्या रथाला वाचविणारे प्राणतत्व होते. हे एक गोष्ट लक्षात आली असेल. पुढचा मुद्दा सांगतो. वारणाव्रतामध्ये पांडवांच्यासाठी घर बांधून त्यांना निवांत राहता यावं यासाठीची सोय कौरवांच्याकडून केली होती. आणि बांधलं काय होतं? लाक्षागृह. म्हणजे ते आत झोपले की पेटवून द्यायचं, बुरबुर 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 जळून जाईल आणि सगळे पांडव संपून जातील. कुंती सगट, द्रौपदी सगट पांडव संपतील. म्हणजे पांडव आणि कुंती संपेल असा त्या मागचा हेतू. म्हणजे पांडवच उरणार नाहीत तर मग पुन्हा राज्य द्यायचा प्रश्नच येणार नाही. लाक्षागृह बांधताना आणि वारणाव्रतावर पाठवताना कौरवांच्याकडून जे दाखवलं गेलं होतं त्यात होता स्नेह, त्यात होतं प्रेम, दिसत होतं, दाखवलं जात होतं. प्रत्यक्षात कपट होतं. दुसरा प्रसंग आहे, द्यूत खेळायला पांडवांना बोलवताना किती प्रेमानं दुर्योधनाने आमंत्रण दिलं होतं. त्यातही दिसत होता स्नेह. पण द्यूतात हरवायचं आणि सर्वस्व काढून घ्यायचं ही कपटाची भावना त्यामध्ये होती. दिसतं वेगळं, प्रत्यक्षात असतं वेगळं. शस्त्रसंपन्न, शुभलक्षणी, दिव्य अस्त्रांनी केलेला नंदीघोष रथ दिसतो वेगळा, असतो वेगळा. इकडे कपटाची भावना दिसत नाही, स्नेहाची दिसते, पण आत असतं कपट. तसं आमच्या देहाच्या हृदयाचं पण आहे.
आम्ही कमावलंय, व्यायाम केलाय, उत्तमोत्तम पदार्थ खाल्लेत, आम्ही सजवतो, फार छान कपडे घालतो, महागाचे कपडे घालतो, महागाचे शूज घालतो, महागाचं हे घालतो, महागाचं ते वापरतो, घड्याळ पण महागाचं वापरतो. पण या देहामध्ये, या नंदीघोष नावाच्या रथामध्ये, या स्नेहाच्या दिसणाऱ्या भावनांच्या मध्ये तो कुठे आहे? भगवान श्रीकृष्ण, ज्याला विवेक असं म्हणता येईल. आपल्या सगळ्यांच्या मधला विवेक काय असेल तो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून मी याचं शीर्षक दिलंय, भगवान श्रीकृष्ण समजून घेण्यापूर्वी हा विवेक समजून घेणं आवश्यक आहे. जोपर्यंत हा विवेक आपण समजून घेणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजणार नाहीत. जोपर्यंत लाक्षागृहातल्या मधलं कपट आपल्याला कळणार नाही, आणि ते कळण्यासाठी विदुरासारखा विवेक असावा लागतो. जोपर्यंत द्यूतामधलं कपट कळणार नाही, तोपर्यंत आपण त्याला बळी जात राहू. आणि हा सगळा गाडा विवेक नावाचा देव, आपल्याला योग्यायोग्याची जाणीव करून देणारी बुद्धी भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आपल्यामध्ये विद्यमान असते. आपला समज असतो की हे सगळं आपण चालवतोय. मी ती कथा नेहमी सांगतो बघा. एकदा एक माणूस समुद्र किनाऱ्यावरून जाऊ लागला आणि त्याच्या जीवनाचा पट त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. सुखातले दिवस, दुःखातले दिवस सगळेच त्याला दिसत गेले. आणि त्याने बघितलं एकदा सगळं संपल्यावरती की समुद्राच्या वाळूवरती जेव्हा तो सुखात होता तेव्हा देवासहितची 4 पावलं दिसत आहेत, आणि जेव्हा तो दुःखात आलं तेव्हा 2च पावलं दिसत आहेत. त्यानं देवाला विचारलं, देवा, सुखाच्या दिवसात सोबत चाललास, दुःखाच्या दिवसात माझी साथ सोडून गेलास, मलाच वाट चालावी लागली. पुन्हा सुखाचे दिवस आले की तू माझ्यासोबत आलास, बघ 4 पावलं दिसत आहेत, असा कसा वागलास तू? काय समजून घ्यायचं मी? तेव्हा देवाने त्याला सांगितलं, अरे वेड्या, सुखाच्या दिवसात मी तुझ्या सोबत चालत होतो म्हणून 4 पावलं होती, दुःखाच्या दिवसात तुला उचलून घेऊन चालत होतो म्हणून 2 पावलं आहेत. तुझी पावलं नाहीत रे ती. दुःखाचा दिवस पार करण्याची शक्ती तुझ्या पावलात नव्हतीच, ती माझ्या पावलात होती, म्हणून तुला उचलून घेतलं होतं. पण माणसाला हा विवेक लक्षात येत नाही आणि स्वतःच्या बळावरती, शक्तीवरती तो विश्वास ठेवून असतो. म्हणूनच कृष्णचरित्र समजून घेताना ही विवेकाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. धन्यवाद.